2 दिवसातच पाकच्या हाती भिकेचा कटोरा। कर्जासाठी पाकची IMF कडे धाव। कर्ज काढून पाक करणार युद्ध। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर दोन्ही देशात युद्धाची खिळगी पडली आहे। तर महागाई आणि कर्जबाजारीनं बेजार असलेल्या पाकिस्ताननं आता युद्ध लढण्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन IMF कडे धाव घेतली आहे। मात्र पाकनं IMF कडे कर्ज का मागितलंय पाहूया। भारत पाक दीर्घकाळ संघर्ष रंगण्याची शक्यता आहे। पाकिस्तानवर 130 अब्ज डॉलर इतकं कर्ज आहे। पाककडे 15 अब्ज डॉलर इतकंच परकीय चलन आहे। 3 महिन्यांच्या आयातीपुरती शिल्लक आहे। आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी IMF कडे निधीची मागणी केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर इकॉनॉमिक स्ट्राईक केला। त्यामुळे पाकला पळताभुई थोडी झाली। त्यामुळे हादरून गेलेल्या पाकिस्तानचे युद्ध सरावातच तब्बल 50 अब्ज रुपये खर्च झालेत। त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकच्या तिजोरीत मोठा खड्डा पडलाय। तर सलग 2 दिवस केलेल्या कुरापतीत पाकचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। त्यामुळे पाकनं अमेरिका, चीन आणि ब्रिटनचं वर्चस्व असलेल्या IMF कडे 7 अब्ज डॉलरची मागणी केली आहे। मात्र त्याला भारतानं विरोध केलाय। तर पाकवर आंतरराष्ट्रीय समुदाय विश्वास ठेवण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। पाकिस्तान लोकांकडनं पैसे घेतं की आम्ही टेररिझममध्ये फसलो आहे आणि स्वतःच टेररिझम प्रोपोगेट करतात। 50% पैसे खिशात ठेवतात, 50% टेररिझमचं प्रोपोगेशनसाठी वापरतात आणि बेसिक एम आणि टार्गेट भारत असतं। आता लोकांनी हा डाव ओळखला आहे आणि आता इतक्या वर्षाचं जे पैसे त्यांनी वेस्ट केले आहेत, नो मोर। खरं तर भारतासारख्या शांतताप्रिय देशाविरोधात कुरापत करणाऱ्या पाकिस्तानला ग्रे यादीत टाकून कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची गरज आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकला मदत करणार का याकडेच लक्ष लागलंय। मात्र दात कोरून पोट भरत नसतं आणि कर्ज काढून युद्ध जिंकणं शक्य नसतं, हेही पाकनं लक्षात ठेवायला हवं। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।